आणि येऊन आपला मॅन ऑफ द मॅच आपला सन्मान घेऊन जायचा आहे. अतिशय सुंदर असे गोलंदाजी कारण फारसा पाहायला मिळत नाही, कारण बोटांची जादू ज्याला म्हणतात ते लेग स्पिन जे करण्यासाठी खूप अवघड असं टर्न करावं लागतो, ते सुंदर असं मॅनेज करून त्याने सुंदर गोलंदाजी दक्ष यांनी केली होती. दक्ष यांनी येऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. आता कोणती मॅच आहे रे? आता आरुष 11 आणि देवा स्पोर्ट्स बोरली दरम्यान चालू मॅच आरुष 11 वर्सेस देवा स्पोर्ट्स यांच्या दरम्यान होणारा सामना. दक्ष आला कुठे हे घुसखोर लाईव्ह घे इकडं. द्या तुम्हीच द्या. तू बोललो त्यांना. मला कुठेतरी गेला कुठे. चला एक बोरलीचा खेळाडू इथे पाठवायचा आहे आपल्याला. इथे नोंद होत आहे कारण आपले जे अवॉर्ड्स आहेत ते अवॉर्ड्स द्यायला आम्हाला सोपं जाईल. दरम्यान चालू सामना. मला बसू दे कुठेतरी, मला जायला जागा दे आणि मला सांग पटापट कोण बॉलिंग करतो. साई तयार. पहिलंच चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून 2 धावा अतिशय सुंदररित्या धावून काढल्या आणि रनिंग बिटवीन विकेट ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपलं धावसंख्या धावफलक जर धावता ठेवायचा असेल तर आपलाही धावा लागेल. आणि पहिल्या चेंडूमध्ये ऑफ स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू जर कव्हरच्या दिशेने खेळून 2 धावा काढलेल्या आहेत आणि या 2 धावाने आपल्या संघाची धावसंख्या 2वर नेऊन ठेवलेली आहे. पाहूया दुसरा थोडासा आपटलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल करून डायरेक्ट किपरच्या हातामध्ये गेला. सुंदर अशी गोलंदाजी यश यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. तर दरम्यान स्कोअर इथेच थांबले. साई यांच्याकडून बघायला मिळते. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट साई थोडंसं 10-15 पावलांचा जो रनअप आहे अतिशय सुंदर असं ज्याला आपण म्हणतो. ते मॅगरथ जर आपण पाहिलं तर मॅगरथ यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जास्त स्पीडवर भर दिला न काही धावत येऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे बुमराह आपण बघतोय. बुमराह याच पद्धतीने या शैलीमध्ये गोलंदाजी करतात. जास्तीत जास्त आखूड टप्पा आणि अचूक मारा करून बुमराह यांची गोलंदाजी आपण बघतोय. दरम्यान साई यांचं शतक चालू आहे. 4था चेंडू असेल अक्षरच्या कव्हरच्या दिशेने खेळून अतिशय सुंदर असा तुम्हाला माहिती आहे पहिला फिल्डिंग डिस्टेन्सचा लागू आहे. पहिला षटकामध्ये आपण पाहतोय पॉवर प्ले सुरू असून सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी साई यांच्या माध्यमातून होते. या पॉवर प्ले नाही आहे 3 षटकांचा सामना असल्यामुळे माफी असावी. आणि अशा तऱ्हेने साई यांनी सुंदर गोलंदाजी करत अजूनही आपल्या समोरच्या बॅट्समनला बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. अजूनही धावसंख्या थांबली ती 4 या धावसंख्येवर. आणि सुंदर गोलंदाजी ज्याला म्हणतोय वेगवेगळ्या टप्पे आखूड टप्प्यामध्ये फुल लेन घेऊन शॉर्ट लेन घेऊन वेगवेगळे चेंडू टाकण्यात माहीर असलेले साई आपण बघतोय. अजूनही बॅट्समन त्याला काही सूर गवसत नाही. अजूनही एका ठिकाणी थांबून विचार करते की यापुढील येणारा चेंडू हा कसा असेल. ह्याच पद्धतीने जर आपण जो अनुभव ज्याला म्हणतात अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. शेवटीला सोन्याला चमकवायलाही त्याला घासावं लागतं असं म्हणतात. अशा पद्धतीनं आपल्याला आयुष्यामध्ये जर कुठे पुढे जायचं असेल तर नक्कीच कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि तो कष्ट आपल्याला साईच्या गोलंदाजीतून दिसत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शैलीची गोलंदाजी. हे 6 बॉल आपण पाहिला असेल तर 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा नक्कीच साई यांनी प्रयत्न केला होता. धावसंख्या अजूनही थांबली ती 4 या धावसंख्येवरती. हा मात्र साई हा पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा भरकटलेला चेंडू टाकला. एक स्क्वेअर चेंडू. या स्क्वेअर चेंडू वाईडच्या दिशेने टाकून 1 धाव अतिरिक्त आपल्या समोरच्या संघास त्यांनी देऊ केलेले गिफ्ट केलेले. अशा 1 धावेने धावसंख्या झाली ती 5. अजूनही साई यांचं शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. अजूनही आपल्या मिळालेल्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा कुटण्याचा नक्कीच प्रयत्न होणार आहे. आणि पाहूया साई पुन्हा एकदा तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून आपण कट करू 1 धाव काढलेली. 1 धावेने धावसंख्या झाली ती 6. पुन्हाची मी विनंती करतोय काय त्याचं नाव मोरे कोण अनुज मोरे यांना. अनुज सर आपण येऊन आपण सुंदर समालोचन आज पूर्ण दिवसभर आपली मेहनत इथे दिसलेली आहे. आज खास आपण इथे मुंबईवरून आलात आणि चांगली समालोचनाची जबाबदारी सांभाळत त्याबद्दल नक्कीच आपले आभार आहे. दरम्यान 1 षटक संपलेलं आहे. 1 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 6. साई यांनी सुंदर गोलंदाजी करत अतिशय उत्कृष्टरित्या समोरच्या बॅट्समनला बांधण्यामध्ये यशस्वी ठरून आपल्या धावसंख्या जी आता 18 चेंडूमध्ये जर चांगलं जर जिंकायचं असेल, जर लक्ष समोर ठेवायचं असेल तर कमीत कमी 30 धावा
मिळवणे काढणे फार गरजेचं आहे, कारण लक्ष मोरया अशा तऱ्हेने अनुज सर यांना पुन्हा मी विनंती करतो की आपण आपली सूत्रसंचालनाची धुरा सांभाळावी. हॅलो ठीक. येस धन्यवाद अमित पाटील सर. एक चांगला आवाज, बुलंद आवाज ज्याचं सातत्याने आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकत आलात त्यांचा देखील आभार, धन्यवाद. येस व्हिडिओ पुढच्या मॅचकडे आपण पाहतोय. यावेळेस खऱ्या अर्थानं मॅच चालू असते. एका बाजूला देवा 11 बोरली त्यासमोर फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आरुष 11 हरेश्वर हा संघ खेळताना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा. नक्कीच मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे अदगाव श्रीवर्धन जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामधली चांगलं सुंदर असं सुशिक्षित असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. तुमची आमची हक्काची स्पर्धा, भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक दमदार असं आयोजन. आणि खरीच नक्कीच गणेश जावकरसाठी हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि की आरुष 11 भेंडकोल हा संघ इथे मात्र खेळतोय. धाफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 10 या आकड्यावरती. दुसरं षटक आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ झालाय आणि दुहेरी अंकांमध्ये धाफलक अजिंक्य आणि अजिंक्य ही जोडी मात्र मैदानाच्या आत. 3 षटकाची मॅच खऱ्या अर्थानं पाहिलं तर लो स्कोरिंगच्या दिशेने इथे मात्र मॅच इथे वळली आहे. परंतु इथे मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार फलंदाज बॅक टू डॅक आउट. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. एक अजिंक्य इथे मात्र खेळाडूच्या तंबूमध्ये दाखल होतो आहे. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर होतोय. न्यू बॅटर आपण आता पाहतोय इथे मात्र मैदानाच्या आत जाईल. चला विनंती असेल स्पीडअप करा. अजून बऱ्याच मॅच इथे मात्र खेळायचे त्याची देखील नोंद घ्या. यावेळेस नक्कीच खऱ्या अर्थानं अमित पाटील आपण पाहतोय. नक्कीच ज्यांचा आवाज आपण ऐकत होता ते नक्कीच स्वतः फलंदाजीसाठी इथे मात्र इनाट नंबर 3 वरती आलेत. खऱ्या अर्थाने एक चांगला आवाज आहे. पाच बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असेल गणेशचा. दीप्तेश खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये दीप्तेशची आपल्याला पाहायला मिळाली. जुने बॉल लागतील. अजून एक मॅच जुने बॉल नाही. पहिलाच राऊंड घेऊचा सिद्धेश्वरचा आपला पहिला राऊंड. गेल्या वर्षी तर का नशिबाने समोर आले होते. नशिबाने भावा तुला सांगितलं तू मजा येते रे. तू आणि मी दोघे
तर चला स्पीडअप करा. बघा विनंती असेल, अजून 2 मॅच यानंतर खेळायचे आहेत. विनंती असेल वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील खूप बरेच पाहायला मिळते या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आनंद घेत असताना, कारण की मोठी स्पर्धा आहे. भंडारी प्रीमियर लीग 2024चा थरार पर्व आपण पाहतोय पहिलं. यावेळीस भन्नाट फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार शंकमय करणारा हा षटकार 6 धावा. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 16 रनचं स्कोर कार्ड जर पाहिलं तर ऑल टू बॉल इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धाव फलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेस निर्णायक षटक घेऊन कोण येईल ते देखील पाहावं लागेल. महत्वाचं षटक आहे, शेवटचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जुने बॉल किती आहेत तुझ्याकडं? अ, 16 धावा धाव फलकावरती आहेत. 16 ऑन बोर्ड. शेवटचं षटक घेऊन आला बॉलिंग मार्क वरती रोनितला आपण पाहतो. शेवटचं आणि अंतिम षटक निर्णायक षटक, हाणामारीचं षटक इथे मात्र पाहायला मिळेल. किती धावा इथे मात्र एकवर्णाचं काम अजिंक्य आणि अमित हे करतील ते देखील पाहावं लागेल. अजिंक्यचा जर विचार केला, कॅप्टनने स्वतःवरती जिम्मेदारी आताच्या परिस्थितीला जर विचार केला तर 6 धावांची नक्कीच वैयक्तिक खेळी इथे मात्र करतो अजिंक्य. नक्कीच अभंग मांजरेकरसाठी नक्कीच कॅश प्राइज होतं 100 रुपयाचं. मागच्या मॅचमध्ये नक्कीच उत्कृष्ट अशी झेल त्याने मात्र टिपली. त्यासाठी मंगेशजी मांजरेकर यांच्या वतीने रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज होता. यावेळेस पुढचा बॉल, मोठा प्रहार करायचा होता परंतु स्विंग अँड मिस. इथे मात्र गोलंदाजी चालू आहे. काय गोलंदाजी आहे, कमाल अचूक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर फिरणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही फिरकीचा जादूगर यावेळेस गोलंदाजी करतोय की काय. नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचमध्ये अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने विचार केला तर लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने हा संघ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मागची मॅच देखील हरून आलाय, परंतु ही मॅच महत्वाची आहे मुरली संघासाठी. फुलटॉस बॉल, यावेळी हव्यामध्ये फटकाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, इथे चुकी घडणार नाही. स्ट्रेट इंटू बास्केट, हाताचा पिसारा फुलवला होता. फलंदाज इथे मात्र बाद होईल. धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाज बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. बॅट्समन नेम काय? न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 वरती आपण पाहतोय प्रथमेश यावेळेस मैदानात आला. इन ॲट नंबर 4 वरती शेवटचा जर विचार केला तर 3 बॉल अजून उर्वरित आहे. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर दुसरा बॉल देखील डॉट आणि तिसरा बॉल देखील विकेटच्या पद्धतीने आपल्याला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर कार्डवरती जर लक्ष टाकलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल फक्त आणि फक्त 16 या धावसंख्येवरती. 16 या आकड्यावरती नक्कीच धावफलकावरती मी तर म्हणेन टाळा लावण्याचं काम केलं या गोलंदाज रोनितने. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस प्रहार केला, ऑन साईडच्या दिशेने फटका सजवलाय. कार्पेट ड्राईव्ह यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल कलेक्ट केला परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. धावफलकाचा जर विचार केला 17 धावा. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. या 2 बॉलमध्ये किती धावा एकवंडाचं काम करतील ते देखील पाहावं लागेल. अमित पाटील ऑन स्ट्राईक आहे, समालोचक आहेत आणि सातत्याने बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे क्रिकेटमध्ये. ते देखील आज ती भूमिका इथे मात्र बजवावी लागेल या मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल. यावेळी साडवा बॅटने इथे मात्र फटका खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि यष्टीरक्षकाचा चेंडू विसावला. शेवटचा बॉल असेल. धावफलकाचा विचार केला 17 धावा. धावफलकावरती 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 रन्स.
यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ड्राईव्ह केला मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला आणि इथे मात्र यास 55 इथे मात्र आकाशाच्या दिशेने आणि आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागलाय संघासाठी. धावफलक घेऊन पोहोचलाय तब्बल 18 या आकडेवरती आणि इथे मात्र गरज असेल 19 धावांची. येणारे 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एकोणीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आणि आता मात्र पाहावं लागेल यावेळेस मैदानाच्या आत मात्र काय घडेल. प्लेस बघा स्पीडअप करा. जसं दोन्ही एव्हन जोडी सलामी जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आरुष 11 बेंडकोल हा संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला देवा 11 बोरली हा संघ खेळतोय. परंतु काय घडेल काय बिघडेल ती येणारी वेळ सांगून जाईल. संध्याकाळचं सत्र नवीन सर खऱ्या अर्थाने जो पाहिलं तर नक्कीच धावा चांगल्या पद्धतीने बनतात. परंतु आता मात्र त्यात अपयश आलं ते म्हणजे बोरली संघाला. परंतु मात्र क्रिकेट सर नक्कीच काही घडू शकतो काही बिघडू शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. कारण की जर विचार केला तर पहिलं षटक आपण पाहतो अजिंक्य यावेळेस घेऊन आला. कारण की जर विकेट जर आतापर्यंत गेले पहिल्या षटकामध्ये तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. साहिल आपण पाहतो यावेळेस आपण पाहतो पहिलाच बॉल दुसरं सत्र इथे मात्र चालू होतं. राईट मोर द विकेट यावेळेस पहिलाच बॉल यावेळेस लॉफ्ट केला फक्त लेग साईडच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला होता. इथे मात्र पाहावं लागेल मिळतील या एकच धाव. यस 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावांचं श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 रन्स स्कोर कार्ड 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा चांगली संकल्पना त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुमची आमची हक्काची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भंडारी प्रीमियर लीग 2024चा थरार संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसामधील ही महत्वाची मॅच. कारण आता चांगली स्पर्धा संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटवरचं प्रेम आणि एक धावा इथे मात्र सिंगल डबलचा खेळ चालू. शांततेत संयमीचा इथे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहावं लागेल की तेव्हा बॉल पर्यंत ही मॅच मात्र जाईल ते देखील पाहावं लागेल. दोन बॉल आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा खोलो टप्पाचा बॉल इथे मात्र दंडीकुल फलंदाजाला इथे परतावं लागेल. इथे मात्र मोठा धक्का लागलाय. मोठा मासा गाला लागत असताना वाघाची शिकार यू मिस आर डेफिनेटली हिट. फलंदाज इथे मात्र बाद.
सनी बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज सिद्धेश्वरला आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी आला. यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अजिंक्य इथे मात्र कॅप्टन आहे स्वतः टीमचे आणि परंतु आता मात्र पाहावं लागेल पुढचा बॉल. राईट मुहूर्त विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळी चांगली गोलंदाजी लाऊड अपील पाहायला मिळते. लाऊड अपील पंच कुठल्याही प्रकारचं इथे मात्र खुना इथे मात्र करत नाही या आणि की इज नॉट इंटरेस्टेड या अपीलमध्ये. आता टप्पा पडल्यानंतर एस टी रक्षकाच्या हातात शेडू इथे मात्र विसावला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. धावांचा जर विचार केला धाफला जाऊन स्थिरावलाय 3 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 3 धावा धाफलकावरती आहेत. अजूनही उर्वरित यावेळी सभेमध्ये फटका इथे मात्र खाली क्षेत्ररक्षक तैनात चुकी करणार नाही या. स्ट्रेट इन टू दी बास्केट झेल उत्कृष्टरित्या टिपलाय आणि आता मात्र धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज इथे मात्र बाद. खऱ्या अर्थानं इथे मात्र आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा मात्र त्या खेळाडूवरती आहेत. तोच खेळाडू ज्याने खऱ्या अर्थानं हरिहरेश्वर प्रीमियर लीग असेल व रायगड प्रीमियर लीग असेल ज्याने खऱ्या अर्थानं ज्याने गाजवला तोच मैदानाच्या आत आता एंटर झालाय. खऱ्या अर्थानं दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील तो खेळला होता. खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 2 रन्सने मात्र त्याची बाईक तिथे मिस झाली होती मारुती सिरीज साठी. नक्कीच खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात श्रीवर्धन प्रीमियर लीग मध्ये हायएस्ट बोली ज्याला लागली होती तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बघा काय ग्लान्स पूर्णपणे मी तर म्हणेन यावेळेस त्यांना माहिती सिच्युएशन काय आहे. मोठ्या फटक्याने इथे मात्र त्यांना देखील माहिती आहे कुठल्या पद्धतीने इथे मात्र क्रिकेट खेळायचं आहे. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचलाय 4 रन्स स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र समीकरण बदलावा. चला स्पीडअप करा. बोरली संघ टीम अप नको टीम मीटिंग नको विनंती असेल. चला स्पीडअप करा बघा विनंती आहे. वेळ घेऊ नका. यावेळेस फटका अचूक आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आता मागे होऊन अडवण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र 1 मिनिट आहे. दुसरा धावाचा कॉल इथे मात्र मैदानाच्या आत घडलंय काय पाहावं लागेल. चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या सुपडल्याने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय यावेळेस प्रथमेश आला. यावेळेस पुढचा बॉल परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन काढले. 1 बॉलचा खेळ झाला आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळी चांगली गोलंदाजी कमाल. आता मात्र मॅच रंगात येईल. कोण जिंकेला सामना कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल कारण की महत्वाची मॅच आहे. जो संघ इथून हारेल तो नक्कीच घरचा रस्ता पकडेल. महत्वाची मॅच आहे. यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय. इथे मात्र गणेशला आपण पाहतो. इथे मात्र संधी होती पाहावं लागेल. यावेळेस लावूड अपील पाहावं लागेल. यस
पंचांचा हात आकाशाच्या दिशेने, मोठा धक्का लागलाय, वाघाची शिकार. गणेशला मात्र परतावं लागेल. निराशाजनक इथे मात्र स्थिती आहे मैदानाच्या आत. आता मात्र कोण ठरेल या मॅचचा हिरो ते येणारी वेळ सांगून जाईल. महत्वाचा धक्का लागलाय संघासाठी. गणेशला मात्र आपण पाहतोय ऑन स्क्रीन आहे, तर आता एक मोठा खेळाडू आहे आणि आता मात्र नक्की चेहऱ्यावरती थोडंसं निराशाजनक आहे. महत्वाची मॅच होती आणि आता मात्र नक्कीच परततोय. येस, नक्कीच जर विचार केला त्याची नक्कीच वेळ सध्याच्या स्थितीमध्ये नाही आहे, परंतु तो एक मोठा खेळाडू आहे. गणेशला आपण पाहतोय एक मोठा खेळाडू, परंतु आता मात्र डॅकआउटमध्ये दाखल झाला. परंतु नक्कीच त्याची वेळ एक ना एक दिवस येईल, परत एकदा त्या फॉर्ममध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल. येस, खऱ्या अर्थाने जर विचार केला नक्कीच माहिती आली होती, जेणेकरून तब्बल 15,000 रुपयाचं गॉगल नक्कीच घालून जो खेळत असतो सातत्याने त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच त्यावेळेस तो ट्रेंडिंगला आला होता, त्यापासून त्याचं नाव खूप मोठं झालं. लागल आता. चला स्पीडअप करा बघा, विनंती असेल. अजून 2 मॅच यानंतर. नाही तर काय. चला स्पीडअप करा बघा, विनंती असेल. बराच वेळ पण झाला. येणारे 9 बॉल आणि 13 धावांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. हवेमध्ये फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतो. दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता ह्या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून झाली आणि आता मात्र तू चल में आया असंच काहीतरी समीकरण यावेळेस आता मात्र मैदानाच्या आत आहे. 4 बॉल आणि करताना 8 धावा धाव फलकावरती येणारे 8 बॉल आणि आता मात्र गरज असेल 11 धावांची. येणारे 8 बॉल 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल ती येणारी वेळ सांगून जाईल, कारण की शेवटचं षटक अजून बाकी आहे. नक्कीच आठ बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मात्र मैदानाच्या आतमध्ये ही मॅच मात्र रंगते. रोमांचक स्थितीमध्ये ही मॅच आहे. हवेमध्ये फटका, परत एकदा संधी आहे. इथे मात्र धोक्याची घंटा वाजली आहे आणि धक्का लागत असताना 5वा. काय मॅच आहे, कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. आता मात्र मॅच रंगात आली. खऱ्या अर्थाने जर विचार केला येणारे 7 बॉल आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त विचार केला तर या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये विचार केला त्या षटकामध्ये देखील 4 धावा आल्या. 8 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता मात्र 11 धावांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. 7 बॉल 11 धावांची गरज. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नको. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आत आहे. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पुढचा बॉल, परत एकदा बॉल तयार आहे. प्रथमेशला आपण पाहतो शेवटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल यावेळेस मैदानाच्या आत आहे. येणारे 7 बॉल 11 धावांची गरज आहे. इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. काय गोलंदाजी आहे, कमाल गोलंदाजी आहे. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना आहे. चला मीटिंग नकोय, विनंती असेल बोरली संघ. चला देवा 11.
चला देवा 11 बोरली संघ टीम मीटिंग नको आहे, वारंवार पुकार येतोय आपल्याला. चला टीम मीटिंग नको, अजिंक्य तोंडलेकर आपल्याला वारंवार पुकार येतोय, स्पीडअप करा अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा विनंती आहे, कडक असे नियम आहेत. बराच वेळ देखील झाला, आपण मागच्या मॅच मध्ये देखील बराच वेळ घेतलाय. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे, याचं देखील दक्षता घ्या. लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मयुरेश नक्कीच इथे उपस्थित आहेत, प्रॉपर रायटर आहेत आणि खऱ्या अर्थानं आणि आजच्या दिवसामध्ये बिझी शेड्यूल आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रथमतः आपला समाज नक्की त्यासाठी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण पाहायला मिळतोय. लाईव्ह प्रत्येक घरोघरात 7 समुद्र पार नेऊन ठेवण्याचं काम ज्यांनी केलंय संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिथे स्पर्धा असेल पहिलं कॉल जातो ते म्हणजे नक्कीच जय गणेश स्पोर्ट्स या नक्कीच टीमला, टेक्निकल टीम नक्कीच त्यांची उपस्थित आहेत आणि त्यांचे प्रॉपर रायटर देखील आमच्या समोर आहेत आणि नक्कीच एक चांगलं स्माईल चेहऱ्यावर सातत्याने त्यांचं असतं. येस आणि आता मात्र येणारे 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा सामना, रंगतदार सामना या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नवीन सचा विचार केला संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना ही अशी मॅच पाहायला मिळाली ना तर नक्कीच मजा येते. तीच मॅच आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये, परंतु साई जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो, काही सांगता येत नाही. कुठेतरी हा संघ मात्र शांत होता, यावेळी सफल खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहावं लागेल. यास पंच आमच्या दिशेने वळतात आणि दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाले त्या अवंतर. यस आता मात्र आपण पाहतोय अवंतर धाव्याने धावफलक जाऊन पुढे पोहोचलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र समीकरणेमध्ये बदलाव, येणारे 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये फटका आहे, इथे मात्र संधी आहे, पाहावं लागेल आणि काय झेल आहे इथे, काय झेल पकडली, जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. उत्कृष्टाची झेल इथे मात्र टिपली, पाहावं लागेल पंच काय नक्कीच, परंतु काय प्रयत्न आहे त्यासाठी, एफर्ट साठी नक्कीच टाळ्या वाजलं पाहिजे. प्रयत्न अचूक या टीम साठी पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला आणि काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंच निर्णय द्या. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंच डिस्कस करतील, कोणी बाकी बोलू नका, पंचांचा डिसिजन अंतिम आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. साई चला आपली स्पर्धा आहे, सहकार्य करा. बघा पंचांनी देखील डिसिजन पेंडिंग होतं, थोडंसं थांबून डिसिजन दिलं. चला साई खेळाडूवरती दाखवायचं स्पोर्ट्समॅनशिप, चला विनंती असेल साई, आपण देखील एक मोठे खेळाडू आहेत त्याची देखील नोंद घ्या. बघा पंचांचा निर्णय अंतिम, शांतता ठेवा विनंती आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघा बोरली संघ चला आपण मागे व्हा, खेळाडूती दाखवा, आपली स्पर्धा आहे. बघा समाजाची स्पर्धा आहे याची नोंद घ्या, मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह स्पर्धा देखील आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे, पंचांचा डिसिजन घेतील, नक्कीच तो लास्ट डिसिजन असेल याची नोंद घ्या. चला देवा 11 बोरली संघ आणि टीम आरुष 11 बेंडकोल, दोन्ही संघांना विनंती आपण मागे व्हायचंय, मोठी स्पर्धा याची देखील दक्षता घ्या.
चला बोरली संघ आपण मागे व्हा. चला आणि टीम बेंडकोल संघ आपल्याला देखील विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंच डिस्कन करून लगेच आपण द्या निर्णय, आमच्यापर्यंत पोहोचवा. बघा पंचांनी 2 धावा दिल्यात. चला बघा विनंती असेल बोरली टीम सहकार्य करा. बघा आपली स्पर्धा आहे, याची देखील दक्षता घ्या. आपली भंडाऱ्यांची ही लीग आहे, त्याची देखील दक्षता घ्या. मला तर अक्कलच नावाची चीज नाही हो. चला विनंती असेल पंच मॅच सुरू करा लगेच. चला बराच वेळ आपण घेत आहेत. बोरली संघ चला बघा खेळाडूवृत्ती दाखवायची आहे, विनंती आहे. चला आपल्यासाठी स्पर्धा याची देखील नोंद घ्या. अजिंक्य चला विनंती असेल चला सहकार्य करा. बोरली संघ आपली स्पर्धा आहे, याची देखील नोंद घ्या.
चला बोरली संघ विनंती असेल सहकार्य करा. येस पंच डिसिजन 2 धावा. येस पंच पंच डिसिजन काय आत्ताचा. चला स्पीडअप करा बघा विनंती असेल. 100 कॉल करायला पाहिजे काय. नक्कीच रेड बॉल असेल. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज असताना या मॅच मध्ये मात्र काय घडेल. एक चुरशीची लढत आहे. एका बाजूला बघा पाणी पोचवायचं विनंती असेल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस लॉफ्ट केला. इथे मात्र पाहावं लागेल. आता मात्र पाहावं लागेल. इथे मात्र या 2 धावा एक वडण्यात येतात. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. येणारे 5 बॉल आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना. एक बॉल इथे महत्वाचा आहे. या मॅच मध्ये घडणार आहे का. चला बघा स्पीडअप करा. एक कुठे 2. चला स्पीडअप करा बोरली संघ. चला अजिंक्य दोंडलेकर. चला स्पीडअप करा. या संध्याकाळचं सत्र याच्यानंतर अजून एक मॅच खेळायची आहे. याची देखील नोंद घ्या. सो स्पीडअप करा. पुढचा बॉल या 20 राईट आर्म वर द विकेट. यावेळेस काय गोलंदाजी आहे. इथे मात्र लावड अपील पाहायला मिळते. पाहावं लागेल. इथे मात्र नक्कीच लेग बाईज नाही आहे विकेट. याची देखील नोंद घ्या. LBW नसेल. आणि आता मात्र येणारे 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण बॉल आहे. यावेळेस मात्र पाहावं लागेल कोण बनेल या मॅचचा सिकंदर. ती येणारे वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल. यावेळेस लॉफ्ट केले लेग साइडच्या दिशेने. इथे मात्र पाहावं लागेल. ही एक धाव आहे. पंच बघा पंच निर्णय द्या. पंच आताच एक धाव आहे. अंपायर पंच आताच्या बॉलवरती किती धावा आहेत. यस एक धाव आहे. आणि आता मात्र येणारे 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. कडक मॅच चालू आहे. चला स्पीडअप करा बोरली संघ. आपल्याला वारंवार पुकार येतोय. बोरली संघ बोरली संघ आपल्याला वारंवार पुकार येतो. अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. लास्ट वन आहे. खूप वेळ घेतला आपण. चला पंच आपण देखील दखल घ्या. याच्यानंतर अजून एक मॅच आहे. राईट मोर द विकेट. यावेळेस बॉल तयार आहे. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा.
यावेळी चांगली गोलंदाजी इथे मात्र आता समीकरणामध्ये बदलाव. 2 बॉल आणि 6 धावांची गरज असताना या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये, कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. रोमांचक सामना आहे. एका बाजूला बोरली संघ तर दुसऱ्या बाजूला बेंडकोल संघ आहे. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहावं लागेल. येणारे 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 बॉल 6 धावांची गरज. यावेळी हवेमध्ये फटका लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन द बास्केट. मोठा धक्का लागलाय, धक्का क्रमांक 5वा. फलंदाजाला परतावं लागेल. इथे वाघाची शिकार, फलंदाज बाद. आता मात्र येणारा 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. कोण म्हणेल, नक्कीच नवीन सर एक महत्वाची मॅच आहे. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. अशा बऱ्याच मॅच आपण पाहत आलोय, परंतु आता मात्र रफ अँड टफ सामना आहे. हाय व्होल्टेज मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महत्वाची मॅच, नक्कीच रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळायची. 1 बॉल 6 धावांची गरज. 1 बॉल 6 धावांची गरज असताना काय घडेल या मॅच मध्ये. आणि केस बॅट्समॅनने जर 6 मारला तर नक्कीच मयुरेश कडून 94 रुपयांचा कॅश प्राइज आहे. परंतु इथे मात्र सामना जिंकलाय देवा 11 बोरली 11 या संघाने. तर नक्कीच जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चला या टॉस साठी बोरली. चला अजिंक्य आपण लगेच टॉस साठी यायचंय, वेळ घेऊ नका. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स. एका बाजूला अजिंक्य तर दुसऱ्या बाजूला टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चला अजिंक्य आपण या टॉस साठी या लगेच. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील बघा. 3-3 षटकाची मॅच आहे. चला 3 षटकाची मॅच आहे. चला टॉस उडून घ्या. नाणेफेकीचं कौल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाणेफेकी जिंकली आहे नक्कीच देवा 11 बोरली या संघाने. लगेच निर्णय कळवा आमच्यापर्यंत, लगेच वेळ घेऊ नका. चला बोरली संघ. चला पंच आपण लगेच त्वरित मैदानाच्या आत दाखल व्हा आणि त्याचप्रमाणे चला निर्णय कळवा.